वसई विरार येथील अर्नाळा बीचवरील अनधिकृत आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रिसॉर्टवर आता महापालिकेची तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महापालिकेच्या पथकानं कारवाई सुरू केली। काल इथल्याच नवापूरमधल्या 7 सी बीच रिसॉर्टमध्ये ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी मिलिंद रघुनाथ मोरे यांना रिक्षाचालक आणि जमावानं मारहाण केली होती। या मारहाणीनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यात त्यांचं निधन झालं होतं। या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। वसई विरार महापालिकेला अनधिकृत असलेल्या या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्याप्रमाणे या रिसॉर्टवर कारवाई केली जाते आहे। विरारमधल्या नवापूर इथं हा 7 सी बीच रिसॉर्ट आहे। इथंच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मिलिंद मोरे यांना रिक्षाचालक आणि त्याच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता। या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेत 7 सी या बीच रिसॉर्ट या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाईचे आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे आता ताबडतोब या कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपण या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज सातवे आपल्याबरोबर आहेत। मनोज, या मृत्यू प्रकरणी 15 जणांना अर्नाळा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याबद्दल आधी माहिती द्याल? हेमाली, काल या संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलेली होती। या 7 व्ह्यू रिसॉर्ट आहे, या रिसॉर्टमध्ये हे ठाण्याचे मोरे कुटुंबीय आलेले होते आणि त्यानंतर इकडनं निघत असताना रिक्षाला धक्का लागला आणि त्याच्यातूनच वाद झाला। एका रिक्षा चालकाने यांना बेदम मारहाण केलं। त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना बोलून आणलं आणि सर्व जमावाने यांना बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला। या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि काल जेव्हा ठाण्यात जेव्हा त्यांच्या घरी मुख्यमंत्री यांना ही घटना कळली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ही जी अनधिकृत वसई किनाऱ्यावर जे मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आहेत त्या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आज मोठ्या प्रमाणात हे जे रिसॉर्ट आहे त्याच्यावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच वेळेला जे आरोपी आहेत ज्यांनी मारहाण केली त्या आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे आणि मुख्य आरोपी जो रिक्षा चालक आहे त्या रिक्षा चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। थोड्याच वेळात चौकशीनंतर त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र या पर्यटक या ठिकाणी जेव्हा रिसॉर्टला येतात तेव्हा स्थानिकांकडून ज्या आदरातिथ्याची भावना असायला पाहिजे ती नसून मोठ्या प्रमाणात जे रिक्षा चालक असतील किंवा काही स्थानिक लोक आहेत ते त्यांच्याकडून जे पर्यटक असतात त्यांना दमदाटी किंवा मारहाण करण्याच्या या पालघर जिल्ह्यामध्ये या घटना घडतात आणि त्यामुळं पर्यटनावर मोठा परिणाम होतो आणि सामान्य नागरिकांचा किंवा सामान्य पर्यटकांचा त्याच्यात जीव जाण्यासारखी घटना होते। ही नक्कीच खेदजनक गोष्ट म्हटली जाते। हिमाली, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।